लोक म्हणतायत शेवटी मोदींनी माघार घेतलीच, मोदी हरलेच आणि हा पराभव केवळ राज्यसत्तेचा नाही, हा पराभव त्या हुकुमशाही प्रवृत्तीचा आहे. खरं तर मित्रांनो, गेल्या काही काळापासून सरकारला हरवणंच अशक्य झालंय, मोदींना हरवणंच अशक्य झालंय, अशा चर्चा अशा वर्गानं विरोधाकडून केल्या जायच्या. मग ते ईव्हीएम असेल, अजेंडा मेकिंग असेल, न्यूज चॅनल असेल, अशा विविध माध्यमातून मोदींनी या देशावरती मजबूत पकड बनवली, जेणेकरून कोणालाही त्यांना पराभव त्यांचा करणं शक्य होत नाही. यामुळं कुठंतरी मोदींकडे एक अशी पॉवर निर्माण झाली की त्या पॉवरच्या माध्यमातून त्यांनी या देशामध्ये 12 वर्षात कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा त्यांच्या लोकांच्या आग्रह खातर त्या ठिकाणी घेतला नाही. त्यांनी अनेक वेळा खांदेपालट केली, या मंत्र्याचं खातं काढून त्या मंत्र्याला दिलं, अनेक वेळा बरेच मंत्री रिटायर करून नवे मंत्री त्या ठिकाणी नियुक्त केले. अशा घटना या सरकारच्या काळामध्ये अनेक वेळा घडल्या, परंतु असं घडलं नाही एखादं आंदोलन उभं राहिलं, विरोधी पक्षाने मागणी केली आणि म्हणून त्यांच्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. या काळामध्ये अशी घटना झाली की कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक पार्टी, एक चळवळ उभी राहिली आणि या चळवळीनं या देशाला एक नवा विचार त्या ठिकाणी दिला. खरं तर हा विचार काही जुना नाही, लोकशाहीची बीजच या विचारामध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. मग लोकशाही म्हणायचं कशाला? लोकांनी लोकांचे प्रतिनिधी नेमून त्यांच्या प्रतिनिधींमार्फत त्यांच्या समस्या सोडवणे, हा त्याचा सरळ आणि साधा अर्थ. आता काळामध्ये झालं काय, या काळामध्ये सत्ता ही इतकी निरंकुश झाली की आम्ही लोकांसाठी आमच्या पद्धतीनं सरकार चालू, असं ते म्हणायला लागले. आणि म्हणून खरं तर या माध्यमातून या गोष्टी उदयाला आल्या आणि या हुकुमशाही प्रवृत्तीला कुठंतरी आळा बसला पाहिजे, असं विरोधकांचं म्हणणं असायचं. कारण विरोधात ज्या ज्या पक्षांनी कंबर कसली त्या पक्षांना राजकारणामध्ये पराभव त्या ठिकाणी स्वीकारावा लागला. पराभवानंतर मग अनेक कारण, काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, आप असेल, तिकडं बाकीचे पक्ष असतील, आणि नुकताच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर मोदी हे जणू अजिंक्यच बनले आणि त्या अजिंक्य बनलेल्या मोदींविरोधात त्या ठिकाणी कुणी बोलायला तयार नव्हतं. त्या काळामध्ये या सीजेपीनं आंदोलन उभं केलं. प्रश्न होता विद्यार्थी चळवळीचा, पेपर फुटीचा. खरं तर या देशामध्ये पेपर फूट काही नवीन आहे का? तर नाही. 2015 पासून जवळजवळ 138 पेक्षा जास्त वेळा पेपर फुटी आणि या प्रकारच्या घटना भारतामध्ये घडल्या. या आधी सुद्धा जवळजवळ 70 ते 80, 2015च्या आधी सुद्धा 70-80 वेळा पेपर फुटी झाली. 15 नंतर हे आकडा जवळजवळ दुप्पट झाला. फक्त काँग्रेसच्या काळामध्ये पेपर फुटला नाही किंवा बीजेपीच्या काळामध्ये फुटला नाही असं म्हणणं चुकीचं आहे. कारण नुकतंच कर्नाटकमध्ये सुद्धा 10वीचा पेपर लीक झाला जानेवारी 2026 मध्ये, आणि आपमध्ये 13 लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी मोठा स्कॅम पेपर फुटीचा नुकताच घडलाय. म्हणजे पेपर फुटी ही सर्वच राज्यवटींना लागलेली किडच आहे असं म्हणायला हरकत नाही. यानुसार जर पाहायला गेलं तर आज हे जे आंदोलन उभं राहिलं, हे आंदोलन सरकार विरुद्ध होतं, मोदी विरुद्ध होतं किंवा आणखी कुणाविरुद्ध होतं असं म्हणणं चुकीचं आहे. कारण नीट ही परीक्षा त्या ठिकाणी देशभरासाठी घेतली जाते. जवळजवळ 10 लाखहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि परीक्षा त्या ठिकाणी देतात. परीक्षा देण्यासाठी काही लोक त्या ठिकाणी वर्षभराचा गॅप घेतात, कोचिंग असते, फी असते आणि आणखी राहण्या खाण्याचा खर्च, म्हणजे जवळजवळ एका विद्यार्थ्यावरती या परीक्षेसाठी 2-2, 5-5, 10-10 लाख रुपये खर्च त्यांचे आई वडील करतात. 12वी नंतर आयुष्याला एक महत्वाचा टप्पा म्हणून पाहिलं जातं आणि म्हणून या काळामध्ये झालेली पेपर फूट ही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनाला लागून गेली. कारण हा प्रश्न होता भविष्याचा, हा प्रश्न होता अधिकाराचा आणि हा प्रश्न होता व्यक्तीला त्या ठिकाणी मिळणारी, राज्यघटनेमध्ये जे सांगितलं की व्यक्तीला समान संधी, आणि या समान संधीचा प्रश्न होता. कारण जर पेपर फूट झाली तर संधीची समानता राहत नाही. संधी मिळते ती कुणाला? पैशावाल्याला, खरेदी घेणाऱ्याला. आणि त्या ठिकाणी बाजार मूल्यासारख्या पेपरचं जर मूल्य ठरवलं जात असेल तर हे प्रश्न आपल्या राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरवरती येतो. मंडळी, इथूनच सुरुवात झाली या लढ्याला. जबाबदारी कोणाची? खरं तर मोदींनी जबाबदारी स्वीकारून
आपले मंत्री शिक्षण खात्याचे प्रधान यांचा राजीनामा आंदोलन सुरू होता क्षणी किंवा त्या आधीच घ्यायला पाहिजे होता. कारण हा केवळ साधा मुद्दा नाही, पेपर जसाच्या तसा संपूर्णपणे फोडायचं काम त्या ठिकाणी फोडणाऱ्या लोकांनी केलेलं आहे. कारण 720 पैकी 720 मार्क काही विद्यार्थ्यांना आले. मग हे होतं कसं? तर नक्कीच पेपर फुटीचा याच्यामध्ये मोठा वाटा आहे. आणि हा एका लार्ज स्केलवरती लाभवला जाणारा उद्योग म्हणलं तर वावगं ठरणार नाही. या उद्योगाला अनुसरून अनेक पॅरलल क्लास चालतात आणि त्या ठिकाणी एक पॅरलल अर्थव्यवस्था निर्माण होत जाते. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण अशीच अर्थव्यवस्था आणि अशाच क्लासची उदाहरणं अनेक ठिकाणी बघितलेली आहे. तर मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर मोदींनी याची नैतिक जबाबदारी आपल्या मंत्र्याला त्या ठिकाणी जबाबदार दिली होती. त्या जबाबदारीला त्या ठिकाणी तडा दिल्याबद्दल खरं तर राजीनामा हा तेव्हाच घ्यायला पाहिजे होता. त्यांनी घेतला नाही. त्यांनी त्यांच्या आडमुठेपणाच्या भूमिकेवरती ठाम राहिले आणि या देशामध्ये वनवा पेटल्यासारखा वनवा पेटला. 2014 साली, 2013 साली, 2011 साली अण्णा हजारे यांच्या नेतृत्वामध्ये लोकपालचं आंदोलन झालं. त्यावेळी काँग्रेस सत्तेत होतं. मीडियाला स्वातंत्र्य होतं. आज जे मीडियाचं स्वातंत्र्य हिरावलं गेलं, त्या जागतिक यादीमध्ये भारताचा क्रमांक 158 देशापैकी 118 ते 20च्या दरम्यान लागतो. म्हणजे आपण कुठं चाललो? त्यावेळेस भारताची तुलना चीन, जपान, रशिया यांसारख्या देशांशी व्हायची. आज भारताची तुलना कोणाशी होते? पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमार. म्हणजे आपलं अवमूल्यन होत चाललंय. रुपयाची किंमत 66 रुपयावरून ती 96 रुपये 100 रुपयाच्या दरम्यान जाताना दिसते. म्हणजे झालंय काय हे प्रत्येक नागरिकांना समजून घ्यायला पाहिजे. तसंच या मीडियाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मीडियाने इतकं कव्हरेज दिलं की त्या काळी असणारी काँग्रेसची राजवटच लोकांनी उलथून टाकली. मंडळी, अशीच परिस्थिती आता होती की काय असं बऱ्याच विरोधकांना वाटत होतं, परंतु ती अशा फोल ठरली कारण न्यूज मीडिया त्याच्याकडे फिरकलाच नाही. मग झालं हे की ही चळवळ या देशातल्या सर्वसामान्य माणसांना हातात घेतली. त्या माणसाने सोशल मीडियाचा इतका प्रभावी वापर केला की ही चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. महाराष्ट्रात नाही तर देशात सर्वदूर पसरली. औरंगाबादचा अभिजित दिपके या देशाचा हिरो बनला आणि इथूनच सुरुवात झाली या चळवळीच्या यशाची, जबाबदारी ठरवण्याची. वांगचुक यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की राजीनाम्यानं परिस्थिती बदलणार नाही, परंतु जबाबदारीचं तत्व या ठिकाणी लाभलं जाईल आणि या देशामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये धाक बसेल की मी माझी जबाबदारी पार पाडली नाही तर त्याची चूक मला भोगायला लागणार. आणि इथूनच सुरुवात झाली या आंदोलनाच्या यशाला. मोदींना झुकावं लागलं आणि या देशाच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला. राजीनाम्यानं प्रश्न सुटणार नाही हे नक्की, परंतु या व्यवस्थेमध्ये धाक निर्माण झाला की या हुकुमशाही प्रवृत्तीमध्ये धाक निर्माण झाला की कोणाचाही राजीनामा मी घेणार नाही असं म्हणणारे मोदी आज त्यांच्याच एका मंत्रिमंडळात त्या मंत्र्याचा राजीनामा घेत आहेत. निश्चितच तो घ्यायला पाहिजे, कारण देशाच्या प्रत्येक नागरिकाला पडलेला प्रश्न आहे की लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही. जर तुम्हाला लोकांनी सत्तेवर बसवले तर लोक म्हणतील त्यावेळी तुम्ही उतार व्हाल. पण जर तुम्ही चुकीचं करत असाल तर लोकशाही मार्गाने तुम्हाला त्या ठिकाणी जाब विचारला जाऊ शकतो. या माध्यमातून CJPनं हेच साधले. मंडळी, येणाऱ्या काळामध्ये काय होईल ते निश्चितपणानं पाहिलं जाईल, परंतु आज तरी मोदी झुकलेत, मोदी वाकलेत आणि ते वाकलेत या देशाच्या राज्यघटनेसमोर वाकलेत. कुणाही एका व्यक्तीसमोर नाही, कुणा एका पक्षासमोर नाही, तर या देशाच्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या राज्यघटनेपोटी या लोकांसाठी त्यांनी माघार घेतली. त्यांची माघार ही स्तुत्य आहे. खरं तर लोकशाहीचा विजय आज झालाय असं म्हटलं तर हरकत नाही, कारण जर त्यांनी माघार घेतली नसती तर परिस्थिती चिघळवली असती. विरोधी पक्षाने याच्यामध्ये आपला अजेंडा रेटायचा प्रयत्न केला असता आणि त्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना याची किंमत मोजावी लागली असती. गुन्हे त्यांच्यावरती दाखल झाले असते आणि आयुष्यभर त्या ठिकाणी त्या गुन्ह्यांचा डाग घेऊन त्यांना जगावं लागलं असतं. निश्चितच आज मोदींनी या सगळ्यातून काढता पाय घेतलाय आणि सर्वसामान्य पोरांना निश्चितपणानं वाचवलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उशिरा का होईना त्यांना शहाणपण सुचलं. आज आपण याबद्दलचा सर्व रिपोर्ट, सर्व माहिती जाणून घेतली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीचे आणि आमच्या जीवनाशी निगडीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या अंधभक्त आणि वास्तव या शो मध्ये जोडले राहा. धन्यवाद.